फुलका मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. रीत पाहण्यास आला पूजनाची, उल्का मुकुत्यास बोले ऐकावे. व्रत नारायणाचे आचरावे, मनोईची फळ मागावे. चरणी श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. पाया पदरून गेला स्वच्छ नारायण भगवंताला पण त्याची श्रीकांताची प्रारंभ केला. म्हणून निर्गुण जगाच्या सर्वांच्या मोतारांच्या गावाचा नंतर पूर्वी सांगितलं कलियुगात दुकानाचा सोपा उपाय सत्यनारायण दिला. प्रथम आमच्या ठिकाणी संपूर्ण झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः बोला श्री सत्यनारायण भगवान की जय. पंढरीनाथ वृद्ध ब्राह्मण काशीनंतर ब्राह्मण कृष्ण झाला. ब्राह्मण ते सर्व आहे ब्राह्मण तुम्हाला सांगा हे वृद्ध ब्राह्मण भगवान धर्मांच्या सर्व इच्छा केला. मनुष्य सर्व दुःखात नव्हतो. तो त्या सत्याने उत्तम त्याला आता मला गावात विषाण गेला तरी त्या ब्रह्माला पुन्हा नारायण भगवान श्री गजानन आद्य दुसरा या हेतून यातून देशामध्ये तुम्हाला सत्याचे विषय निर्माण आहे. राजेदेव आणि सर्व जागे करा. नंतर महाराज पूर्वी नवशीच्या त्याची कन्या केला आठवणी केला. लगेच त्या सात गेले. त्या भगवान रागवले. प्रेरणेप्रमाणे गेला. श्रीमान जावे नागरात गावाला काय उत्तम केला त्या सुंदर आपल्या आदिवांच्या दाराचे पडून गेला. ते साधनाच्या ठिकाणी आले. त्याने ते चोरून गेले. राजघरच्या ठिकाणी पहिले हे दोन मानले. आनंदाने गावाला राजाने त्यावेळी आम्ही ऐकलं नाही. उलट चालू आणि प्रत्येक
साधू आणि मुलगी पण त्याला वगैरे शिक्षा मागली की फाशी चालली गेली गेले त्याची थोडं मला पण स्वतः आजूबाजूबाजू गेला त्याला नमस्कार केला आदराने बोलवला महाराज पाहिजे पुढे पुढे क्षमा करा आधी नमस्कार म्हणून माझ्या तुमच्या महिन्यामध्ये मी मृदंग करणारे कृपा करा मी माझे रक्षण करा मला व सत्येंद्र रुपये मला मिळालं मग साधू आनंद बांधवांचं सत्यनारायण सत्यपूजा करून लवकर आपण सत्यपूजन गेले आईचे मला ते सत्यपूजन गेले परंतु प्रसाद कामं काय या त्या ठिकाणी आले आंदोलन आवड सुधारला असे बोलून भोजनाचं दुःख करून तुला पडते लढू आणि इतक्या केला धार्मिक सत्यनारायण या ठिकाणी चौथा अध्याय संपूर्ण झाला हरे नमः हरे नमः हरे सत्यनारायण भगवान या देवाला कोण काल नाना रुपये धान्य पाचवा अध्याय संपूर्ण झाला हरे नमः हरे नमः हरे नमः म्हणून जेव्हा वर्ष गेल्याने जीवांची हे वर्षनाला तुझ्यावर माझे प्रेम सर्व महापुण्यकारक भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारायणा या व्रताचे प्रकार याचा गिरी काय गेले होते ते सर्व विस्तार प्रमाणे नारदाजी वगैरे भगवान नारदाजी तयाची पत्नी होती शिलवान तयास न होते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नी आरतीचे ताट द्यायचे होते चला वैभव ते दुपारची काश्याला काय दूध तांदूळ होते ते कुठे गेले नाही साठवले होते बरोबर दादा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाने लग्न कन्येचे होता मंगल
मान काम होते जय देव जय देव पीतांबर वैभव सहस्रवंश कुंडली नयना नामाचा वटवाळे सजना संकशी भावावे निर्वाही रक्षावे वंदना जय देव नारायण देवा जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा नारायण देवा जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा घरी चालून पणे मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकी तुझ्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्यालय तमेव अष्टम केशव राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 कुलदेवता ग्रामदेवता भगवान की जय राज्यं पालनीय महाराजा सत्यमय समंत पर्याय सर्वभौम सर्वायुष अतार्गा परागा प्रतिदेशं एक राशि जगत्ते स्वरूपो अयोध्या भक्तो वचनवरणे अभिष्टस्य कामप्रे विश्वे देवा सभासने ओमनिकरंताय सत्यनारायण देवता आनंदाची हर्षली भार्या साधुवाण्याची लीलावती भगवंता पतीचे आयास दर्शन घरी केले महापूजा नाही केला भक्षण तशी म्हणून भगवान दिली नवतानित बुडून आकाश मानिती पडे काणी जशी कोणत्याही प्रकारची इच्छा असेल परिपूर्ण होते घरी बोला पुंडली ग्रामदेवता भगवान की जय मंगलमूर्ती जय माली एका प्लेट मध्ये प्रसाद आणा या दोघांना आरती द्या पहिली इकडे श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा
फुलकामुक राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुक त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने औंधीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान, दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान वापान, विवाह पार पडला थाटान. पत्र नवसाचे गेला विसरून, अरे बूट उठ पृष्ठ झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून, चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता, काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजाना केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून.
जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा तुझ्यासाठी सोयीने संसार तुझ्यासाठी 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 आम्ही आले म्हणा रे तुझ्यासाठी आले गणा तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी केली एकादशी तुझ्यासाठी राहिलो उपवासी तुझ्यासाठी राहिलो वाशी तुझ्यासाठी केली एकादशी तुझ्यासाठी राहिलो उपवासी तुझ्यासाठी 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 तुझ्या गणा रे तुझ्यासाठी आले गणा तुला जे जमेल ते बोल. तू तोंड गप्प बस.
लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून, घरी सांगू